आपलं जग अनेक लहान मोठ्या तंत्रज्ञानाने भरलेलं आहे, नाही का? पण काही गोष्टी इतक्या छोट्या असतात की त्या आपल्या नजरेतही येत नाहीत. आज आपण अशाच एका छोट्या पण जबरदस्त सेन्सरबद्दल बोलणार आहोत, जो उष्णता जाणतो, म्हणजेच थर्मिस्टर. कधी विचार केलाय का की एखादं डिजिटल थर्मामीटर फक्त काही सेकंदातच शरीराचं तापमान इतकं अचूक कसं काय ओळखतं? यामागचं जे काही रहस्य ना, ते एका चिमुकल्या इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये दडलेलं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. तर मग या रहस्याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे जाणून घ्यायला हवं की थर्मिस्टर म्हणजे नक्की काय. सुरुवात करूया त्याच्या नावापासूनच. थर्मिस्टर हे नाव थर्मल म्हणजे उष्णता आणि रेझिस्टर म्हणजे विद्युत प्रवाह रोखणारा घटक या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा स्मार्ट रेझिस्टर आहे जो तापमानानुसार आपला विद्युत प्रवाह रोखण्याचा गुणधर्म म्हणजे त्याचा रेझिस्टन्स बदलतो. आता हे बनतात कसे? तर हे सेन्सर खास प्रकारच्या धातूंच्या पावडरपासून बनवले जातात. यात निकेल आणि मँगनीजसारखे धातू वापरतात. ही पावडर खूप जास्त तापमानावर दाबून एकत्र केली जाते, ज्यामुळे एक घट्ट पदार्थ तयार होतो. याच प्रक्रियेला सिंटरिंग म्हणतात. आणि हो, बाहेरील वातावरणापासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांना काचेत किंवा इपॉक्सीमध्ये व्यवस्थित बंद केलं जातं. आता आपण थर्मिस्टरच्या सगळ्यात कॉमन प्रकाराबद्दल बोलूया. हाच तो प्रकार जो आपल्याला जवळजवळ प्रत्येक डिजिटल थर्मामीटरमध्ये सापडेल, NTC थर्मिस्टर. चला बघूया याचं वैशिष्ट्य काय आहे. NTC थर्मिस्टरचा नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. जसजसं तापमान वाढतं तसतसा त्याचा विद्युत प्रतिरोध कमी होतो. म्हणजे हे नातं व्यस्त आहे, अगदी उलटं. आणि हेच त्याच्या कार्यप्रणालीचं मूळ आहे. हा आलेख बघा, तू हेच नातं किती छान स्पष्ट करतोय. इथे दिसतंय की तापमान थोडं जरी वाढलं तरी प्रतिरोध खूप वेगाने खाली येतोय. ही सरळ रेषा नाहीये. याला घातांकी वक्र किंवा एक्सपोनेन्शियल कर्व्ह म्हणतात. याचा अर्थ असा की तापमानातल्या लहानशा बदलामुळे सुद्धा प्रतिरोधात खूप मोठा बदल होतो. आणि यामुळेच हे सेन्सर्स इतके संवेदनशील बनतात. हे समजायला आणखी सोपं जावं म्हणून एक कल्पना करूया. एका इमारतीची. जेव्हा तापमान कमी असतं म्हणजे थंडी असते, तेव्हा समजा इमारतीचे सगळे दरवाजे बंद आहेत. आता आतल्या लोकांना म्हणजेच इलेक्ट्रॉन्सना फिरायला जागाच नाहीये. म्हणजे काय, तर विद्युत प्रवाहासाठी खूप जास्त अडथळा म्हणजेच उच्च प्रतिरोध आहे. पण जसजशी उष्णता वाढते तशी ऊर्जा मिळून हे दरवाजे धाड उघडतात आणि आता इलेक्ट्रॉन्स सहजपणे इकडून तिकडे वाहू लागतात, ज्यामुळे प्रतिरोध कमी होतो. सोपा आहे. पण काय होईल जर आपल्याला याच्या अगदी उलट प्रतिक्रिया हवी असेल तर? म्हणजेच तापमान वाढल्यावर प्रतिरोध कमी होण्याऐवजी वाढला पाहिजे, बरोबर? इथेच दुसऱ्या प्रकारचा थर्मिस्टर पिक्चरमध्ये येतो, PTC थर्मिस्टर. या स्लाइडवर दोघांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. NTCमध्ये तापमान वाढलं की प्रतिरोध कमी होतो, तर PTCमध्ये उलटं होतं. तापमान वाढलं की प्रतिरोधही वाढतो. यामुळेच NTC तापमान मोजण्यासाठी सर्वोत्तम आहे, तर PTCचा वापर बऱ्याचदा सुरक्षा उपकरणांमध्ये होतो, जसं की ओव्हरकरंट प्रोटेक्शनसाठी. हे दोन्ही आलेख एकत्र पाहिल्यावर त्यांच्या कामातला मूळ फरक लगेच लक्षात येतो. एकाचा मार्ग खाली जातोय तर दुसऱ्याचा वर. हाच फरक ठरवतो की कोणता थर्मिस्टर कोणत्या कामासाठी योग्य आहे. एक अचूक तापमान मोजण्यासाठी तर दुसरा एक शक्तिशाली सुरक्षा स्विच म्हणून काम करण्यासाठी. PTC थर्मिस्टरची एक खास गोष्ट म्हणजे काही प्रकार असे असतात की ते एका विशिष्ट तापमानावर पोहोचताच त्यांचा प्रतिरोध अचानक एखाद्या भिंतीसारखा उंच होतो. यामुळे ते एका सुरक्षा रक्षकाप्रमाणे काम करतात. समजा एखादं उपकरण खूप गरम झालं आणि जास्त करंट वाहू लागला, तर हा थर्मिस्टर एका क्षणात तो प्रवाह रोखतो आणि उपकरणाला नुकसानीपासून वाचवतो. प्रत्येक तंत्रज्ञानासारखंच थर्मिस्टरमध्येही काही अद्भुत शक्ती आहेत आणि काही मर्यादाही आहेत. चला आता त्याच्या दोन्ही बाजूंना नीट पाहूया. हे आहे थर्मिस्टरचं खरं सामर्थ्य. ते तापमानातल्या 0.0001 अंश सेल्सिअस इतका लहानसा बदलही ओळखू शकतात. विचार करा, ही संवेदनशीलता किती जास्त आहे. इतकी की ती वैज्ञानिक प्रयोगांमध्ये किंवा अत्यंत संवेदनशील वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरली जाते, जिथे प्रत्येक लहानसा बदल खूप महत्त्वाचा असतो. तर मग त्यांची मुख्य ताकद म्हणजे ही कमालीची संवेदनशीलता आणि अतिशय जलद प्रतिसाद. ते इतके लहान असतात की त्यांना गरम किंवा थंड व्हायला जास्त वेळच लागत नाही. त्यामुळे तापमानात बदल झाला की ते जवळजवळ लगेचच प्रतिसाद देतात. पण या संवेदनशीलतेची एक किंमतही चुकवावी लागते. आता त्यांच्या मर्यादा किंवा तांत्रिक आव्हानांकडे पाहूया, ज्यामुळे इंजिनियर्सना काही विशेष काळजी घ्यावी लागते. इथे दोन मुख्य आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे अरेखीयता. याचा अर्थ त्यांचा तो प्रतिरोध तापमान संबंध सरळ रेषेत नसतो, जो आपण आलेखात पाहिला.
त्यामुळे 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानातील बदल मोजणं सोपं असलं तरी 0 ते 100 अंशांपर्यंत अचूक मोजमाप करणं खूप क्लिष्ट होऊन बसतं. दुसरं आव्हान आहे स्वउष्णता. म्हणजे काय तर थर्मिस्टरमधनं वाहणारा करंटच त्याला थोडं गरम करू शकतो, ज्यामुळे आपल्याला चुकीचं रीडिंग मिळण्याची शक्यता असते. मग त्या वक्ररेषेच्या समस्येवर उपाय काय? ही स्लाइड दाखवते की आजची उपकरणं किती हुशार आहेत. त्यात एक छोटा मायक्रो कम्प्युटर असतो जो त्या वक्ररेषेचं सगळं गणित करतो आणि तिला एका सरळ रेषेत बदलतो. या प्रक्रियेला सेन्सर लिनियरायझेशन म्हणतात. म्हणजे तो कम्प्युटर थर्मिस्टरच्या वाकड्या सिग्नलला सरळ करून आपल्याला अचूक तापमान दाखवतो. चला आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडूया आणि पाहूया की हे छोटे सेन्सर्स आपल्या रोजच्या जीवनात कुठे कुठे लपलेले आहेत. डिजिटल थर्मामीटरपासून ते आपल्या घरातील फ्रीज, ओव्हन आणि गाड्यांमध्ये, एवढंच काय तर बॅटरी पॅक आणि वैद्यकीय उपकरणांपर्यंत थर्मिस्टर सगळीकडे आहेत. ते आपल्याला नकळतपणे आपल्या उपकरणांचं तापमान नियंत्रित करतात आणि त्यांना जास्त गरम होण्यापासून वाचवून सुरक्षित ठेवतात. तर हा छोटासा सेन्सर जो फक्त तापमानानुसार आपला प्रतिरोध बदलतो, आपल्या आधुनिक जगाचा एक अदृश्य पण खूप महत्त्वाचा भाग आहे. तो मोजतो, नियंत्रित करतो आणि संरक्षण देतो. यावरून एक प्रश्न मनात येतो, असे आणखी कोणते साधे घटक आहेत जे आपल्या नकळत आपलं जग चालवत आहेत? यावर नक्की विचार करा.